तर आता मीटिंग चालू व्हायचा टाइम झालाय. तर चला खेळूया मीटिंग मीटिंग. तर्री बघा किती आली. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आहे मंगळवार आणि आज मी करणार आहे वर्क फ्रॉम होम. कारण माझं ऑफिस हायब्रिड आहे आणि मला रोज ऑफिसला जावं लागत नाही. महिन्यातनं 10 दिवस ऑफिसला गेलं तरी चालतं. त्यामुळे आज मी वर्क फ्रॉम होम करतोय आणि मी आज घरी असल्यामुळे आजचा बेत आहे चिकन. आपण काळ्या मसाल्याचं चिकन करणार आहोत. तर चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि जाऊया चिकन आणायला. आलेलो आहे चिकन घेऊन. चला आता साफ करूया. चिकन साफ करून झालेलं आहे. आता इकडं मॅरिनेशनची तयारी चालू आहे. तर आता इकडे चिकन शिजतंय आणि आता 10 पण वाजलेत. तर आता मीटिंग चालू व्हायचा टाइम झालाय. तर चला खेळूया मीटिंग मीटिंग. तर मित्रांनो, आत्ताच आपला गॅस सिलेंडर पण आलंय. चला आता याला जोडून घेऊ. बघा झालंय बसून. आता याला आतमध्ये ढकलून देऊ. आणि आधीचं सिलेंडर तसं 1-2 दिवस चाललं असतं अजून, पण आता घेतलंय बदलून. परत यायला टाइम लागतो. आणि हे बसवताना गॅसचा काही स्मेल वगैरे येत नाही ना, एकदा चेक करून घ्यायचंय. चला ओके, बसलंय, काय प्रॉब्लेम नाही. तर गॅस पेटून बघूया. आहे व्यवस्थित, ठीक आहे. आणि हे लायटर बघा, हे लायटर घेतलेलं आहे गॅससाठी. प्लाझ्मा लायटर आहे आणि ते ऑन ऑफचं स्विच आहे. लाईट LED ब्लिंक करतात आहे. आणि टाईप सीने चार्ज होते. चार्जिंगवाला लायटर आहे. नॉर्मल लायटरपेक्षा चांगला आहे. ह्याच्यातून असा प्लाझ्मा दिसतो. तसं तर आम्ही इंडक्शनच यूज करतो जास्त. जिथं पॉसिबल आहे तिथं इंडक्शन यूज करतो, कारण त्यामुळे गॅस पण वाचतो आणि गॅस संपला की आणून पण देत नाहीत लवकर. त्यामुळे इंडक्शनचा यूज जास्त करतो. तर मित्रांनो, आता 1:30 वाजलाय. चला आता 1:30 वाजलाय आणि आपण आता जेवायला ब्रेक घेऊया. आणि आज जरा भूक जास्तच लागली, कारण तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळी बघितलं असेल तुम्ही चिकन. तर्री बघा किती आली. सकाळी दाखवायला काही जमलं नाही, ऑफिसचं काम चालू होतं. आत्ता जेवायला घेतोय त्यावेळेस बघितलं. घेतलंय ताट करून आता. चला बघा, कांदा लिंबू पण घेतलंय, कारण अर्धे टेस्ट तर त्याच्यामुळेच वाढणार आहे. तर करतो जेवण आता. या जेवायला तुम्ही पण. तर चला आता जेवण तर झालंय आपलं आणि आता परत कामाला सुरुवात करूया. त्याआधी चला बाल्कनीमधनं दाखवतो, मस्त ऊन पडलंय. बघा बाहेर किती छान ऊन पडलंय. घरामध्ये गार वाजते, पण बाहेर मस्त ऊन आहे, मग छान वाटतं इथे. आणि झाडं बघा आमची, 2-3 तुळस आलेले आहेत. बाकी जास्वंदाचे झाड होती पण हे सुकून गेलेत. गुलाबाचं झाड छान आलंय. आणि धूळ बघा इथे, कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, पण इथं समोर कन्स्ट्रक्शनची कामं भरपूर चाललेली असल्यामुळे इथं कायमच धूळ येते. धुळीचा त्रास भरपूर आहे. हे बघा इथं बाल्कनी, खाली बाल्कनीमध्ये पायाला पण भरपूर धूळ लागतीये. चला जाऊया आतमध्ये आता. तर मित्रांनो, बघितलं आता 5 वाजलेत. तर काम करता करता इतका वेळ कुठं गेला समजलं पण नाही. आणि दिवसभर इतके कॉल आणि मीटिंग्स असतात की वेळ कुठं जातो, कधी जातो समजत पण नाही. तर ठीक आहे, चला आता आपण चहा करूया मस्त. तेवढाच थोडासा आराम पण होईल आणि मूड पण फ्रेश होईल. तरी आलं आणि विलायची कुटून घेतोय आता, कारण याच्यामुळे चहाला टेस्ट पण मस्त येते आणि भारी लागतो चहा. तर बघा कसा झालाय चहा, दिसतोय का नाही भारी. तर चला आता मी चहा पितो आणि मग परत ऑफिसचं पण काम करायचंय राहिलेलं. चहा छान झालाय. म्हणजे मी केलाय म्हणून तारीफ करतोय असं काय नाही, पण आपण यात जी आलं आणि विलायची टाकली होती त्याचा छान फ्लेवर आलाय. आणि वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत अजून एक सांगायचं झालं तर, वर्क फ्रॉम होममुळे आपला वेळ पण भरपूर वाचतोय. कारण नाही म्हणलं तरी ऑफिसला जाण्यासाठी एका साईडने 1 तास आणि परत येण्यासाठी 1 तास, असा दिवसभरातला जवळपास 2 तासाचा वेळ असाच जातो.
पण वर्क फ्रॉम होम असेल की तो आपला वेळ वाचतो. त्यामुळे ऑफिसवाल्यांनी ही जी हायब्रिड सिस्टम चालू केली ना मित्रांनो, ती एकदम मस्त आहे. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि ट्रॅफिकमध्ये पण कुठं जायची गरज पडत नाही. जे काम ऑफिसमधून होतंय तेच काम घरून पण होतंय. पण असं नाही की आपण दररोज घरी बसू शकतो. महिन्यातले 10 दिवस तर ऑफिसला जावंच लागणार आहे. तर मित्रांनो आता वाजले 8:30 आणि आपलं ऑफिसचं काम पण आवरलंय आणि मगा चहा केलेला तरी दूध ठेवायचं राहिलं होतं फ्रिजमध्ये. चला ठेवूया. आणि आता मी बाहेर गेलेलो गिफ्ट आणण्यासाठी, कारण आता ख्रिसमस जवळ येतोय आणि ऑफिसमध्ये आता वेगवेगळे गेम चालू होतील ख्रिसमसचे. तर त्यातलाच एक गेम आहे सिक्रेट सांता. तर या गेममध्ये असं असतं, तर टीममधल्या प्रत्येकाने एक गिफ्ट घेऊन जायचं असतं आणि आपल्याला माहिती नसतं की कोणाला गिफ्ट आपण देणार आहोत. त्यामुळे त्यावरती काही नाव वगैरे पण टाकायचं नाही किंवा काय गिफ्ट आणलंय, कोणासाठी आणलंय काही टाकायचं नाही त्यावरती. फक्त घेऊन जायचं आणि मग तिथं गेल्यावरती सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बाउलमध्ये ठेवल्या जातात आणि तो बाउल मग प्रत्येकाला पास केला जातो. मग त्या बाउलमधून आपण एक चिठ्ठी उचलून त्यामध्ये मग ज्याचं नाव येईल त्याला ते गिफ्ट द्यायचं असतं. पण कुणाच्या हातात कुणाच्या नावाची चिठ्ठी आली आहे हे सुद्धा कोणाला माहिती नसतं. त्यामुळे हे गिफ्ट पूर्णपणे सिक्रेट असतं आणि याची दुसरी बाजू अशी आहे, की आपलं नाव कोणाकडे गेले आणि समोरचा आपल्याला काय गिफ्ट देणार आहे हे सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे ती एक एक्साइटमेंट मनाला लागून राहते कायम. तर जनरली लोकं काय करतात, की परफ्यूम किंवा कॉफी मग किंवा वॉलेट हे मोस्ट कॉमन गिफ्ट्स आहेत. बऱ्याचदा हेच गिफ्ट दिले जातात. तर आम्ही यावेळेस काहीतरी युनिक गिफ्ट आणले. ते कॉफी मग किंवा वॉलेट किंवा असं कॉमन काही आणलेलं नाहीये. नवीन काहीतरी आणलेलं आहे. तर ते आत्ता तर रिव्हील नाही करणार आणि ख्रिसमसच्या वेळेस किंवा न्यू इयरच्या वेळेस असे भरपूर गेम ऑफिसमध्ये चालू असतात. त्यामुळे मजा येते आणि हे सगळे गेम टीमचं इंटरॅक्शन वाढवण्यासाठी, टीममधली बॉन्डिंग वाढवण्यासाठी आणि ऑफिसमधली मजा वाढवण्यासाठी खेळले जातात. तर तुमच्या ऑफिसमध्ये असे काही गेम खेळले जात असतील तर कुठले गेम खेळले जातात ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला दिवस आता संपत आलाय. तर आजचा वर्क फ्रॉम होमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.